नमस्कार, रामकृष्ण हरी. स्वागत आहे चॅनलमध्ये. व्यायामाचे भरपूर प्रकार आहेत. त्यातल्या आज एका वर्कआउटवर आपण बोलणार आहोत. कोर वर्कआउट म्हणजे कोर म्हणजे काय याबद्दल बऱ्याच लोकांचा गोंधळ आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की कोर बळकट करणे म्हणजे फक्त आपले ॲप्स वर्कआउट करणे, परंतु आपल्या हिप्सचे ट्रेनिंग, आपल्या पाठीचा व्यायाम आणि आपल्या कोर आणि गाभा स्थिर करणे हाही कोर ट्रेनिंगचाच एक भाग आहे. तर मग पाठीच्या खालचा भाग स्थिर करणं, तर अभ्यासातून असं दिसून आलेलं आहे की कोर बॅक स्नायूची गुणवत्ता कमी होणे किंवा वय वाढणे यामध्ये जवळचा संबंध आहे. तसंच स्त्रियांमध्ये कोर बॅक स्नायू पुरुषांपेक्षा लहान असतात. त्यामुळे मेनोपॉज नंतर होणारे हार्मोनल बदल आणि कोर स्नायूच्या गुणवत्ता यात सहसंबंध आढळून येतो. तर कोर वर्कआउटमुळं आपले कोर बॅक स्नायू बळकट होतात, त्याचं संतुलन सुधारते आणि शरीराची सगळी पूर्वीच्या कार्यक्षमतेने करता येते. त्याचं संतुलन सुधारणे म्हणजे स्पाईनची स्थिती राखण्यासाठी ट्रान्सवर्स अँड्रोमेन, मल्टीफिट्स, डायफ्राम्स आणि फोल्ड आणि पेल्विक स्नायूंच्या हालचालीचे विशिष्ट व्यायाम करणे आवश्यक आहे. तर विशिष्ट कोर वर्कआउटमुळे काय होतं, युवकांना हालचालीवर नियंत्रण ठेवण्यास आणि पोश्चर फीडबॅक सुधारण्यासाठी त्याचा फायदा होते. मग आपल्या कोर मसल्सना व्यायामाची सवय असेल तर खेळाडूंना होणाऱ्या कोणत्याही दुखापतीचा फार गंभीर परिणाम होत नाही. इतर लोक ज्यांना आर्थराईट सारखे आजार असतात किंवा काही औषधी चालू असतात त्यांना शरीराचं बॅलन्स सांभाळणे कठीण होऊ शकते. तर त्याच्यामध्ये आणखी एक समस्या अशी आहे की वय वाढत असताना आपल्याला ते संतुलन राखता येत नाही. पण त्याचा योग्य पोश्चर राखणं पण गरजेचं आहे. पण योग्य पोश्चर कसा राखता येईल, जर समजा सतत फोन किंवा कम्प्युटरच्या वापरामुळे बऱ्याच लोकांना नकळतपणे सदोष पोश्चर तयार होते. त्यामुळं काय होते, मान, खांदा, पाठ आणि इतर मस्क्युलरिटी रिलेटेड डिसऑर्डर होऊ शकतात. जास्त प्रमाणामध्ये प्रमाणात जाणवणारा तणाव किंवा सुधारता न येणारी लवचिकता केवळ योगासने केल्याने बरी होती. कारण त्यामुळे काय होते, आपला कोर सुधारले जाते. त्यामुळं कोर स्नायू स्थिर करणं, उभं राहणं, बसणं अशा गोष्टी योगाभ्यासानं साध्य करता येतात. पण नियमितपणे हे जर केलं तर आपला पोश्चर सुधरू शकते. मग आता व्यायामाचा फायदा होऊ शकते का? मग ज्या प्रकारे कोर वर्कआउटनं उभं राहणं, बसणं, पोश्चर सुधारणं ह्या गोष्टी होत्या, तसंच कोर स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे आपल्या वर्कआउट फॉर्म सुधारते आपला. मग मणक्यावर येणाऱ्या प्रेशरमुळे खूप जास्त ॲप्स किंवा क्रॅच करणं हे योग्य नाही. आपण तरीही मणक्यावर जास्त ताण टाळण्यासाठी जर्की सीट अप्स न करता कोर व्यायाम करू शकतो. कोर वर्कआउट आपण करू शकतो. मग पाठीच्या कण्याला ताण न देता अनेक कोर वर्कआउट आपल्याला करता येऊ शकतात. मग त्याच्यामध्ये लोकप्रिय स्थिर कोर वर्कआउटपैकी एक म्हणजे प्लॅक. तर हा असा मूलभूत व्यायाम आहे जो आपल्या शरीराला पायापासून डोक्यापर्यंत कणखर बनवते. स्थिरता आणि स्टेबिलिटी वाढवता आली पाहिजे आपल्याला. ॲथलेटिक्स, नॉन ॲथलेटिक्स दोघांनी याचं बॅलन्स राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. यामुळे कोणत्याही हालचाली ते सहजपणे आणि स्वतंत्रपणे करू शकतील. मग बॅलन्स म्हणजे काय, केवळ 2 पायावर उभं राहून न पडणे ही स्थिर बॅलन्स नव्हे, तर बॅलन्स किंवा व्यायाम केल्याने आपल्याला जिना चढणं, वजन उचलणं किंवा वय वाढले तरी शरीराचा आपल्याला समन्वय ठेवणं शक्य होते. रोजच्या हालचालीमध्ये वाढ होणं म्हणजे कोर ट्रेनिंग आणि शरीराच्या गरजेच्या ज्या हालचाली आहेत यांचा जवळचा संबंध आहे. म्हणजे कोर वर्कआउट ज्यामध्ये आपण श्वासावर नियंत्रण मिळवणे आणि पोश्चर बॅलन्स करणे, त्यानंतर तो बॅलन्स असेल तर त्याचा फायदा आपल्याला वाकणं, काही गोष्टी उचलणं किंवा यासारख्या आपल्या रोजच्या हालचालीमध्ये होतो. जेव्हा आपण
कोर मसलचे कार्य समजून घेतो तेव्हा आपण आपल्या रोजच्या हालचालीच्या जाणीवपूर्वक करू शकतो. तर वेदना कमी करणं किंवा थांबवणं हे त्यापासून एक हे होऊ शकते. आपल्याला काही तीव्र वेदना होत असतील तेव्हा व्यायाम करावा हा विचार आपल्या मनात कधीच येत नाही. परंतु अभ्यासातून असं दिसून येते की बऱ्याच बॅक पेन आणि हिपच्या दुखण्यासाठी कोर ट्रेनिंग केल्याने त्याचा फायदा होते. मग पाठदुखीसारखी पाठदुखी असल्या अनेक कारणे असली तरीही रिसर्चमधून असं दिसून येतं की कोर मसल्स मोबिलिटी आणि पाठीच्या ज्या पेन आहेत, पाठीच्या वेदना आहेत, त्यांचा जवळचा संबंध आहे. रेजिस्टन्स ट्रेनिंगच्या तुलनेत पाठदुखी ज्यांना आहे त्यांना कोर ट्रेनिंग हा व्यायामाचा एक सुरक्षित आणि अधिक सुलभ प्रकार आहे. आपण कोणत्याही विशेष उपकरणाशिवाय घरीच हा व्यायाम आपण करू शकतो. ट्रेनिंग वर्कआउट म्हणजे काय, मुले, प्रौढ, मध्य म्हणजे ज्या वयातले असतील ते दररोज आपले वेट ट्रेनिंग केल्यानं त्याचा फायदा होऊ शकते. म्हणजे कोर मसल्सच्या महत्त्वपूर्ण असतात ना, कारण ते शरीराच्या मध्यभागाला स्थिर करतात, जेणेकरून शरीराचा सांगडा स्थिर होऊन आपण उभे राहतो. आपण टेनिस रॅकेट, स्विमिंग करणं, फुटबॉलला किक मारणं किंवा जमिनीवरून काही उचलणं तेव्हा आपल्या शरीरातील कोर मसल्स काम करतात आणि मग आपले जे विशिष्ट अवयव कार्यरत होतात. तर आपल्या कोर स्ट्रेंथला ते प्राधान्य दिल्याने आपले शरीर खंबीरपणे पायावर उभं राहतं आणि वेट ट्रेनिंगचा वर्कआउट देखील योग्य पद्धतीने आपण करू शकतो. मग परत ह्याच्यामुळं काय होते, आपल्या रनिंगमध्ये सहजता येते. धावपटूंमध्ये कोर ट्रेनिंगचे अनेक फायदे आहेत, ज्यामुळं त्यांचं संतुलन आणि रेजिस्टन्स सुधारते आणि धावण्यासाठी लागणारी ऊर्जा राखली जाते. धावताना सगळ्या कोर मसल्सचा वापर होतोय, जसे की हिप्स, ग्लूट्स, बॅक आणि स्पाइन. यामुळं कोर वर्कआउटमुळं काय होते, धावण्याचा जो फॉर्म आहे, जी स्पीड आहे, तर ती सुधारती. आपल्या श्वासोच्छ्वासामध्ये सुधारणा होती. शरीराच्या खालच्या भागातल्या दुखापतीला बी आळा घातल्या जाते. केवळ कोर, बॅलेन्स आणि हिप पावलापर्यंतच्या भागातील दुखापतीचा संबंध असते. ॲथलीट लोकांमध्ये रिसर्चमध्ये असं दिसून आले की हिप्स, पाय किंवा पायाच्या दुखापतीचा ची हिस्ट्री असलेल्या निरोगी व्यक्तींना कोर वर्कआउटच्या ट्रेनिंग दिल्या जातात. तर तुम्ही पण ह्याला ट्राय करू शकता आणि फिट राहू शकतात.